नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने शिर्डीमध्ये साई भक्तांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। मी सध्या मंदिर परिसरात आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते आपल्याला दिसून येतात। भाविकांची गर्दी दिसून येते, साई भक्तांची गर्दी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गुरुस्थान असेल, गुरुस्थान जवळ साई भक्त गुरुस्थानचं दर्शन घेताना आपल्याला दिसून येत आहेत। शिर्डीमध्ये देखील मोठी गर्दी आहे, या ठिकाणी भाविक मनोभावे गुरुस्थानचं दर्शन घेत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी ऊद देखील ते अर्पण करतायत। मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला दिसून येते। नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने शिर्डी साई भक्तांनी फुलून गेलेली आहे। एकूणच बघितलं तर या ठिकाणी देखील बघायला मिळतं की नवीन वर्षाचे जे दिनदर्शिका आहे ती दिनदर्शिका घेण्यासाठी भक्तांची गर्दी या ठिकाणी काउंटरवरती दिसून येते आणि वेकेशन असल्यामुळे, सुट्ट्या असल्यामुळे शिर्डीमध्ये भाविकांची मांदियाळी आपल्याला दिसून येते। आपण बघू शकतो माझ्या मागे देखील साई भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। एकूणच बघितलं तर शिर्डी ही साई भक्तांनी फुललेली दिसून येते। माझं नाव आराध्या रामकृष्ण गोसावे, मी 10वीत आहे आणि आजपासून शाळेच्या सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही शिर्डीच्या दर्शनाला आलो। इथे ना खूपच थंड वातावरण सुद्धा आणि पर्यटनाचा पण वेगळा अनुभव भेटतो। इकडे खूपच रांगा होत्या पण तरीही आम्ही श्रद्धा आणि सबुरीने साईबाबांचे दर्शन घेतले। खूप वेळ लागला पण दर्शन छान झाले। किती दिवस सुट्ट्या आहे, कसल्या सुट्ट्या लागल्या? आम्हाला नाताळच्या सुट्ट्या आजपासून ते 2 तारखेपर्यंत, जानेवारीच्या 3 पर्यंत लागल्या आहेत नाताळच्या। बाबांचं दर्शन घेतलं, आता कुठे पर्यटनाला जाणार? आता आम्ही शनी शिंगापूरला जाणार आहोत। वणीहून इकडे आलो होतो आणि मग आता शिर्डीहून आता शनी शिंगापूरला जाणार आहोत आम्ही। आणि दूरच भरपूर रांगा होत्या भक्तांच्या, पण आम्ही तेवढी श्रद्धा साईची सबुरी ठेवली आणि दर्शन घेतले साईबाबांची। क्रिसमसच्या सुट्ट्या सुरू झाल्या। आज साईबाबांचा वार गुरुवार पण आहे आणि क्रिसमस नाताळच्या सुट्टीमुळे आज भाविकांची खूप प्रचंड प्रमाणात गर्दी झाली आहे। कुठून आले? तुमचं नाव? पालघर। आरके न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, शिर्डी, अहिल्यानगर।